ठीक आहे. तर आज त्या नंदींचा शोध घेऊन आपण आज आलो होतो आणि मुंबईमध्ये लवकर आपले दाखल झाले ते नंदी. तर आपल्यासोबत दादा जोडलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणणार आज बैलगाडा क्षेत्र कसं काय आपण या बैलगाडा क्षेत्रात पदार्पण केलं ते सर्वप्रथम सांगा, कारण का नंदींचं आपण पुढे घेऊ. माझ्याकडे 3 गायी होत्या. मागच्या वर्षी विनोदाच्याच बड्डेच्या दिवशी तिला वासरू झाला, ज्याचं नाव मी डमरू ठेवलं आहे. त्याच्या 1 महिन्यानंतर माझा मामांशी बोलणं झालं, तर त्यांनी मला जोंट्या सजेस्ट केला की आपण जोंट्या पण घेऊया, त्याला जोड होऊन जाईल म्हणून. तर त्यावेळेला मी जोंट्याची खरेदी केली. आज जोंट्याची खरेदी करून वर्ष पूर्ण झाला. त्याच्यानंतर मी राहुलभाईंना भेटलो. मी त्यांना सांगितलं, भाई बोलो मी असंच एक वासरू घेतलं आहे आणि आपल्याला 26 तारखेला त्याला मैदानात उतरायचं आहे. तर म्हणे मग आता कुठे आहे? तर मग त्यांना मी सांगितलं मी घेऊन आलो आहे, आपल्या फार्मवर आहे. तर त्यावेळेलाच मला भाई म्हणाले, आधी सांगितलं असं तर म्हणे आपण कृष्णा या जोडीला त्याला 26 अड्ड्याला पळवलं असतं. तर त्याच्यानंतर बराच काळ गेला. ॲक्च्युली फोनवर बोलणं होत होतं, पण काय करायचं आहे मला पण कळत नव्हतं. एक टुर्नामेंटला मी आणि भाई पुन्हा भेटलो. तर पुन्हा मी विषय काढला, कारण त्याला आता पैरा मिळत नव्हता. पैरा माझा मित्र आहेत फुलाजी मामा म्हणून, माझे मित्र पण आहेत आणि तसे रिलेटिव्ह पण आहेत. तर मी त्यांचा गुरु याच्या जोडीला एक 6 शर्यती आम्ही जिंकल्या. पण काय होतं याच्यात गुरुला पण बरेचसे लोक पैरा मागतात आणि मग त्यांचे पण खूप जणांशी चांगले रिलेशन आहेत, तर ते पण त्यांना नाही बोलू शकत. मग त्यावेळेला काय होतं की मग जोंट्याला पैरा मिळत नव्हता. तर मग राहुलभाईंनी मला सांगितलं, अरे तू इकडे तिकडे कशाला पळतोस, आपला आहे ना म्हणे घरचा कृष्णा, त्याला घेऊन जा. तर मी योगायोगाने परवा दिवशी कोल्हापूरला गेलो होतो. तिथून त्यांना फोन केला, माझी मुलगी आहे शिकायला कोल्हापूरला संजय गोडावतला. तर विषय काढला. तर बोललो ठीक आहे तू घेऊन ये. तर मग म्हणे तू घेऊनच येत असेल तर त्याच्या जोडीला छोटा मथुरला पण घेऊन ये. तर बोललो चालेल भाई मी घेऊन येतो. तर मग मी काल त्याला सकाळी 4 वाजता घेऊन आलो. नक्कीच दादा, जसं म्हटलं का पैऱ्यासाठी खूप अडचण झाली, कारण का आपण देखील एक आदत वासरू घेतलं होतं आणि त्या आदत वासराला पळत असून देखील कुठेतरी अंधारात असतो. पण अशा वेळी आहे ना जे मैत्रीची थाप आणि एक आपल्या माणसांची हाक राहुल दादांनी दिली आणि आज आपल्याला पैऱ्यासाठी आपल्याला किसना एक त्याच्या 1001 धावणीचा दादांच्या आधारस्तंभ आपल्या धावणीला दिला. काय म्हणणार दादांविषयी? कसं आहे, राहुल दादांच्याबद्दल जेवढं आपण बोलू तेवढा कमीच आहे. त्यांचा जो फॅन फॉलोअर्स आहे तो फुकट नाही आहे आणि ते जेवढं मित्रांवर प्रेम टाकतात ते मी खूप जवळून बघितलं आहे. कारण कोरोना काळात आहेत ना त्यांचे सर्वच पेशंट आपल्या नहार हॉस्पिटलला येत होते. त्याचा विषय पण असा होता की नहारला त्यांच्या पेशंटला ट्रीटमेंट पण तशी मिळत होती. पण मी एक गोष्ट खूप जवळून बघितलं आहे राहुल दादांच्याबद्दल, ते प्रत्येक पेशंट बरा होईपर्यंत हॉस्पिटलच्या खालून हलत नव्हते. दिवसभर तिथे बसायचे. त्यांचा कुठल्या पण मित्रांचा वडील असो, त्यांच्या कुठल्या पण मित्रांचा भाऊ असो, ते पूर्ण त्या पेशंट बरा होईपर्यंत ते सतत हॉस्पिटलच्या खाली येऊन बसायचे. मी तेव्हापासून राहुलभाईंना ओळखतो आणि ते खरंच खूप दिलदार आहेत. म्हणूनच बघा मी त्यांना विषय टाकलेही नव्हतं की मी घेऊ किंवा नाही घेऊ, पण ते मला बेधडक बोलले की तुला हवं असेल तर कधी पण घेऊन जा म्हणून. नक्कीच आता कसं असतं का जर आपण एखाद्या व्यक्तीला ना जे आपलं समजून कोणतंही कार्य असो त्यामध्ये आपण मदत केली किंवा आपली मैत्री जोपासली का तिथे आपल्याला मैत्रीचं कसं प्रत्युत्तर मैत्रीमध्ये किंवा आपल्या प्रेमासंबंधात कसं जोपासना देताना तसं राहुल दादाने आपल्याला दाखवून दिलं. काय म्हणणार? 100%. आणि आज किसना आपल्या दावणीला राहणार आहे. काय म्हणणार, कसं काय जोपासना असणार? कारण का दादा मी बघितलं का आज किसनाला आणलेलं तेव्हा आणल्या जे अंधार झालं तर आपण स्वतः बल लावले किंवा ज्या नंदींचं आहे ना सेवा आपण स्वतः केली, कारण का ते आपल्या विश्वास ठेवून दिलेला आहे. काय म्हणणार त्याविषयी?
100%. काय झालं ॲक्च्युली मी त्यांच्यासाठी हे बनवलं होतं. पण जेव्हा परवा दिवशी हा विषय निघाला की मी कृष्णा घेऊन येतो, तेव्हा राहुलभाई म्हणाले की आपला छोटा मथुरला पण घेऊन या. आता विषय असं झालं की त्या याच्यामध्ये 2 बसणार नाही. तर मग मी हा टेम्पररी सेट बनवला आहे. उद्यामध्ये हे सर्व रेडी होऊन जाईल. आज कसं सांगणार तुम्ही, कारण का आज आपल्याकडे संपत्ती दौलत अपार असली तरी पण जी बैलगाडा क्षेत्रामधली जी माणसांपासून कमवलेलं प्रेम आहे ना, ते आपण नक्कीच राहुल दादा आणि इतरही मोठे गाडा मालक आहेत यांच्याकडून बघता. कसं काय आपल्या या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचं म्हणजे इच्छा कशी आपली निर्माण झाली? माझे खूप मित्र आहेत या क्षेत्रात, देसाईचे किंवा गावातलेही. देसाईला मी पहिल्यापासून जात होतो. तुम्हाला माहिती असेल उमेश पाटील जे कोरोनामध्ये वारले. नक्कीच दादा. बरोबर. ते वारल्यानंतर कुठेतरी असं मला वाटत होतं की त्यांच्या नावाने एखादा तरी वासरू आपण पुढे पळवू म्हणून. ठीक आहे, आता आपला वासरू आलायच आहे त्या रेंजमध्ये. आजही मी परेशला इथे बोलवून घेतलं होतं आणि परेशलाही सांगितलं की परेश उद्या आपल्याला आताच एक 14-15 दिवस आधी त्यांच्या वडिलांचं म्हणजे विष्णू शेठ माया भोईर यांचं पण निधन झालं. तर उद्या आम्ही त्यांच्याच नावाने ही शर्यत करणार आहोत. दादा जसं म्हटलं ना, आता बैलगाडी क्षेत्रामध्ये बरेचसे असे नामांकित गाडा मालक झाले, चक्रेश्वर दुःखात निधन झाले. तर आज या क्षेत्राला कुठेतरी प्रत्येक गाडा मालकाची त्यांची कमी भासते आपल्याला. नक्कीच. काय म्हणणार आज, कारण का आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये दादा उतरताना आहे ना, आपल्याला आपले नंदीला जोपासण्यासाठी आपल्याकडे भांडवल किंवा व्यवसाय हे सर्व करून उतरायला लागतं. कसं काय आपलं व्यवसाय काय असणार किंवा भांडवल काय असणार आपलं? बघा, व्यवसायाचं झालं तर माझं ॲक्च्युली मेडिकल फील्डमध्येच आहे. मी आधी नहार हॉस्पिटल म्हणून मी हॉस्पिटल चालवत होतो, पण काही कारणास्तव ते बंद करावं लागलं, कारण जी प्रॉपर्टी होती ती भाड्याने होती. आता जो हॉस्पिटलला मी अटॅच आहे, मुक्त हॉस्पिटल, हे प्रवीण शेठ देसाईचे प्रवीण पाटील यांचं हॉस्पिटल आहे. त्यांनी त्याच्यामध्ये मला पार्टनरशिप दिली आहे. तर आता मी तोच बघतो आहे. आम्ही याच ॲक्च्युली कसं आहे, फक्त पैसाच कमवणं मोटिव्ह नाही आहे. मी कोविडमध्येही खूप पेशंट्सला फ्रीमध्ये म्हणा किंवा खूप डिस्काउंट्स दिले म्हणा, किंवा जे पेशंट कोणी घेत नव्हते तेही घेतले. काही अपवाद वगळता बरेचसे पेशंट बरे होऊन घरी पण गेले. जे पेशंट कुठला हॉस्पिटलवाला ज्या पेशंटला घेतही नव्हते असेही पेशंट चांगले होऊन घरी गेले. तेच मनात ठेवून की ह्यापुढे हा व्यवसाय कमी म्हणजे व्यवसाय म्हणण्याऐवजी एक सेवा, जी सेवा, ही सेवा मी देत राहील. त्या अनुषंगाने मी आता वापस पुन्हा मुक्त हॉस्पिटलमध्ये पार्टनरशिप घेतली आहे. आणि तिथेही म्हणजे जसं एन्जिओप्लास्टी असतील किंवा बायपास सर्जरीज असतील, कोणाचे फ्रॅक्चर्स असतील, हे सर्व उपचार आम्ही फ्रीमध्ये करतो. दादा जसं म्हणतात ना, समाजसेवा करतात तसे आपण देखील हॉस्पिटलमध्ये, कारण का आत्ता सध्याच्या परिस्थितीत त्यांना प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते त्या रेंजमध्ये खर्च करण्याची. परंतु आज आपण जसं म्हणता का हॉस्पिटलमध्ये डिस्काउंट का होईना किंवा जे गरीब दुबल्यांना फ्रीमध्ये देखील याआधी देखील मदत केली आणि पुढे देखील आपण करणार. कुठेतरी हाच आपल्याला सर्वांचा प्रेम आहे ना आणि आशीर्वाद या नंदीमध्ये लाभला आणि आज आपल्या दावणीला चांगल्या रीतीने पळणारा नंदी घडला. काय म्हणणार? नक्की. आज जोंट्या दादा कुठून खरेदी होती जोंट्याची आणि कधी घेतलेलं? बारामतीला मी गाई, ॲक्च्युली माझ्याकडे 3 गाई होत्या, ज्यातून एक गाईचं वासरू तुम्हाला जे मी सांगितलं वासरू झालं. त्याच्यानंतर 2 गाई मी पुन्हा बारामतीला पाठवल्या. तिथेच त्या मामाची ओळख झाली आणि मग ते विषय निघता याची खरेदी झाली. नक्कीच. आणि दादा कारण का आपण जसं म्हटलं का आपण या क्षेत्रामध्ये नवीन आहे, जोंट्याला खरेदी करताना कोणाचा म्हणजे हातभार कोणाचा होता का चॉईस करण्याचा? सर्व ते चंद्रपूरचे जे मामा आहेत, मी पूर्ण श्रेय त्यांनाच देईल, कारण त्यांनी मला सांगितलं की ते मला डॉक्टरच म्हणतात. डॉक्टर आपण हा कोण घेऊया आणि हा तुमचं नाव करेल. तर बोलो ठीक आहे. तर बोलो जर तुमची इच्छा असेल तर बोलो नक्की घेऊया. आणि मग आम्ही त्याची खरेदी केली.
नक्कीच. आणि दादा काय म्हणणार आज या क्षेत्रामध्ये आपण जेव्हापासून आलोय काय अनुभवलंय? कारण का आपलं आयुष्य खूप वेगळं होतं, एक डॉक्टरी एक हॉस्पिटल म्हणजे वेगळ्या रीतीने आपण एक जगत होतो. परंतु आज छंद जोपासणं आपण जसं शेतकऱ्याची मुलं एक छंद जोपासण्याचा विषय काय वाटलं या क्षेत्रामध्ये आल्यानंतर अनुभवलं काय आपण? खूप काय अनुभवलं. तसं माझा पहिला जो म्हणजे ॲक्च्युली मी क्रिकेट क्षेत्रात जास्त होतो आधी. म्हणजे मला लोक क्रिकेटमुळेच ओळखायला लागले. त्याच्यानंतर जे गाईला वासरू झालं आणि तेव्हा म्हणजे एक मनात हे आलं की बाबा आता आपण या क्षेत्रात उतरलं पाहिजे. आणि जो उमेश वेळेला जे घडलं होतं तीच गोष्ट ती पण मनात होती. आणि आज कुठेतरी ती गोष्ट म्हणजे असं बरं वाटतं की आज आपण ज्या गोष्टी मनात ठरवल्या होत्या त्या गोष्टी कुठेतरी आज पूर्ण करतो. नक्कीच दादा. आज जसं म्हटलं ना का आपल्याकडे थोडं असलं ना तर पुढे कुठेतरी थोडं द्यावं लागतं का त्याच्यानंतर आपल्या मनाची शांती होते आणि समोरच्याचं देखील चांगलं होते. अशा रीतीने आपण भावना ठेवतो आणि नक्कीच कुठेतरी याच भावनेनं ना आपण देखील या क्षेत्रामध्ये जसं आपली मनातली इच्छा आहे ना तसं नाव होईल. आणि कारण का बैलगाडा क्षेत्र दादा एक असं आहे का ज्या क्षेत्रामध्ये काही जेवढे आपण म्हणतो ना का एक नेत्याला जेवढं मान सन्मान आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मान सन्मान या गाडा मालकाला आहे, या चक्रेश्वराला आहे. काय म्हणणार दादा ते? हो नक्कीच नक्कीच. मी ती गोष्ट खूप अनुभवली. एक असा विषय झाला, खिडकालीला मैदान होतं. तर त्यावेळेला ॲक्च्युली मी ह्या क्षेत्रात नवीन आहे तर मला काय त्यातलं एवढं काय फारसं कळत नाही. तर आम्ही शर्यत जमवण्यासाठी तिथे माझ्या मित्रासोबत गेलो होतो. तर याच्याच उंचीचा एक वासरू होता. त्याने विचारला दादा करायचं का, जमवायची का? तर बोलो ठीक आहे. बोलो तुम्ही पण आमची वासरं बघून घ्या. तर म्हणे ठीक आहे. तर ते आले आणि आमचं ठरलं की बाबा आपण जमवायची. पण थोड्या वेळांनी बरेचशा जणांनी मला हे केलं की दादा तू काय करतो आहे, आपलं वासरू तेवढं मोठं नाही आहे, ते त्यांचं वासरू 1 नंबरमध्ये पळतो आहे वगैरे वगैरे वगैरे. तर मी बोललो ठीक आहे ना, कधीतरी आपल्याला पण त्या 1 नंबरच्या वासराबरोबर आपल्याला पण कम्पेअर करून बघावं तर लागेल ना की आपला वासरू किती कमी आहे किंवा जास्त आहे. पण सर्वांचे चेहरे उतरले होते. पण त्या शर्यतीनंतर म्हणजे जेव्हा ती शर्यत संपली आणि ती शर्यत जिंकली तेव्हा जवळजवळ देसाईचे सर्व, खार्डीचे सर्व आणि तो जो जल्लोष होता ना तो मी कधीच विसरू शकणार नाही. एक तो दादा वेगळाच आनंद आला असेल कारण का या आधी आपण एक क्षेत्रामध्ये नव्हतो जसं आपण म्हटलं का. आणि आम्ही कधी विचार पण नव्हतं केला की ही शर्यत जिंकणार आहे. कारण आमच्या जोडीला जेवढे पण होते त्याला एकालाही असं वाटलं नव्हतं की ही शर्यत जिंकणार. पण मला कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स होता जोंट्यावर आणि गुरुवर, जो त्यांनी सार्थ ठरवलं. नक्कीच दादा. जसं म्हटलं ना का नक्कीच पराभवानंतर विजयाचा जल्लोष जो असतो ना तो खूप जास्त असतो. आपण आपलं नंदीवर विश्वास जसं दाखवलं त्या रीतीने आपल्याला जॉन्ट्यानी आपल्याला तो गुलालाचा मान दिला आणि तो वेगळा आनंद दिला. ओके नक्कीच दादा. आता पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील कारण का या क्षेत्र आहे ना बैलगाडा क्षेत्र खूप चांगलं क्षेत्र आहे. जेवढा आपण प्रेमाने गेलो ना दादा तेवढा, कारण का आम्ही पण देखील या क्षेत्रामध्ये एक सोशल मीडियाच्या द्वारे आणि आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण एक त्यामधून अनुभवले बैलगाडा क्षेत्र खूप चांगलं आहे आणि जेवढं प्रेमाने केलं ना तेवढं अतिशय उत्तम वाटतं आपल्याला. कारण का आज या नंदींमुळे दादा आज टॉपचे नंदी राहुल दादा पाटीलच्या दावणीचे त्या नंदींमधले आज दावणीला आले आणि जी आपल्याला कॉल आले असतील किंवा समोरच्यांचा प्रतिसाद भेटला असेल, काय म्हणणार त्याविषयी? नाही, प्रतिसाद तर खूप मिळाला. बघा प्रत्येक जण आहेत ना हे जिंकण्यासाठीच आपली वासरं घेऊन येतात आणि प्रत्येक जण जिंकेल असं पण नाही ना. प्रयत्न करा की ठीक आहे आज हरला उद्या जिंकेल. पण कुठेतरी रिलेशन जिथे खराब होत असतील अशा गोष्टी तुम्ही करू नका. आज या क्षेत्राला रिलेशन संबंध नातेवाईक जोडणं खूप गरजेचं आहे. आणि या क्षेत्रामुळे ना दादा आपलं 7 समुद्र पार देखील एक फॅन फॅमिली तयार झालेली आहे. कारण का जे आपण कोणाला ओळखत नाही ना ते देखील आपल्याला एक बैलगाडा क्षेत्रामध्ये ओळखतात. कारण का ती एक वेगळी क्रेज निर्माण होते. आणि जेवढे पण जे बैलगाडा शौकीन असतात दादा काय त्यांना संदेश देणं, कारण का आत्ताचे आहे ना
आपण देखील नवी आहे, परंतु युवा पिढी आपण म्हटलं का एक डॉक्टरी पेशामध्ये आहे आपण. प्रत्येकाने आपलं सर्व काय व्यवसाय झालं किंवा बिझनेस झालं जोपासून छंद केला पाहिजे. कारण का आज युवा पिढीला आपण काय सांगणार आपल्याद्वारे? नाही, नक्कीच. कसं आहे, कुठलीही गोष्ट करताना, कुठलाही छंद करताना तुम्हाला व्यवसाय केल्यानंतरच त्या गोष्टी करायच्या आहेत. कारण का दादा आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये युवा पिढी उतरते ना, का आज जो कोणी येतो ना टॉपचा नंदी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यासाठी संयम खूप गरजेचं असते. नक्कीच. कारण बघा कसं आहे, कुठल्या गोष्टी आहेत ना नशिबात पण लागतात. या गोष्टी मी पण अनुभवतो. लोक 5,000 लाखाची वासरे घेतात आणि मग म्हणजे पहिल्या नंबरचाच विचार करतात. तुम्ही पहिल्या नंबरच्यासाठी पैसेच दिले पाहिजेत असं काही नसतो. मी कुठला का 4 का 5 लाखात वासरू नाही घेतला. मी खूप म्हणजे 27,000मध्ये मला 30,000मध्ये माझा नंदी मला घरपोच झाला. पण तो आज 100% तो 1 आणि 2 नंबरच्या ह्याच्यात खेळतोय आणि चांगला खेळतोय. तर आपल्या नशिबाची जी नशिबात असेल ते तुम्हाला नक्की मिळणार. नक्कीच. आणि तुम्ही जी मेहनत घ्याल कुठल्याही गोष्टीसाठी, मग तो तुमचा बिझनेस असो, तुमचा खेळ असो, तुमचा कुठलाही छंद असो, यात जेवढी तुम्ही मेहनत घ्याल तुम्हाला यश नक्कीच मिळेल. दादा आज डॉक्टरी पेशातले आपण आहेत, घरातून कसं काय प्रतिसाद असतो? कारण का प्रत्येक वेळी एक क्षेत्रामध्ये नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर घरातलं कसं काय वातावरण आहे आपलं? घरात ॲक्च्युली म्हणजे एवढं पण माहीत नाही का मी याच्यामध्ये. आणि मी सर्व म्हणजे असं नाही की 24 तास सर्व सांभाळूनच ही गोष्ट करत असतो. तर घरात एवढं पण नाही माहिती की बाबा ठीक आहे गाई आहेत, त्याला वासरू आहे, 2 वासरू आहेत, कधीतरी शर्यती करतो वगैरे, ठीक आहे. दादा आज गाईचा आपण म्हटलं कसं काय म्हणजे आपण आपल्या मनामध्ये कसं काय गाई, कारण का आपलं गोरक्षण करणं आपलं कर्तव्य, कारण का हिंदू धर्माचं आपलं एक कर्तव्य आहे. आणि प्रत्येकाच्या दाराशी माझं म्हणणं आहे ना दादा का एक तरी गाय माता असली पाहिजे. बरोबर. कारण का आपलं एक ते म्हणतात नाही का आपल्याला आधीपासून एक वरदानच लागलेलं आहे ते गाई माते. बरोबर. का आपल्याकडे कसं काय कधीपासून आहे गाय आणि काय म्हणणार? मी कोविड नंतरच मी 2 गायी घेतल्या होत्या. त्यानंतर तिला आणखीन एक गाय झाली. तर 3 गायी आहेत माझ्याकडे ते अजूनही. मग त्याच्यानंतर तो वासरू झाला आणि मग वासरू झाल्यानंतर मग मी या क्षेत्रात आलो. आणि गाई घरी असावी हे माझ्या पहिल्यापासून म्हणजे मनात होतं आणि मी त्यासाठी त्या 2 गायी घेतल्या होत्या. नक्की दादा, असंच या क्षेत्रामध्ये ना आपल्याला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असतील दादा. अभिनंदन असेल आपल्याला, कारण का आज आपल्या दावणीला 1,001 नक्कीच आधारस्तंभ किसना आपल्या दावणीला लाभलाय. किसनाचं दादा कसं काय असणार एकदा पुन्हा सांगा, कारण का राहुल दादाने आपल्याला दिलं आहे. आणि कसं आता याच्यानंतर आपल्याला प्रश्न देखील येतील का किसनाला विकलं किंवा काय असेल, काय सांगणार? राहुल दादांनी कसं दिलं मैत्रीपोटी, काय सांगणार त्याविषयी? बघा अजूनपर्यंत म्हणजे असं आमचं कसं ॲक्च्युली काय विकणं वगैरे हा काहीच प्रकारच नाही आहे. राहुल दादाशी फक्त हा विषय झाला होता माझ्या जोंट्याबद्दल. त्यांनी मला सांगितलं दिनेश शेठ काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही याला घेऊन जावा. आणि मी त्याला घेऊन आलो. फक्त आमची म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. मलाही माहिती आहे की राहुल दादा जोपर्यंत माझा छंद पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काय त्याला घेऊन जाणार नाही. आणि एक आनंदपोटी प्रेमापोटी दिलं आपल्याला दावणीला. आणि दादा आज या क्षेत्रामध्ये आपण याआधी जेव्हा आपले नंदी नव्हते त्याआधी आपण कोणत्या नंदी म्हणजे आपल्याला काही नंदींची आवड होती का कोणत्या अशी? हो नक्कीच. कारण माझा मित्र आहे नंदू म्हात्रे किंवा परेश वगैरे, तर हे पहिल्यापासून या क्षेत्रात आहेत. तर त्याच्या जोडीला मी बऱ्याच वेळेला साताऱ्याला वगैरे गेलेलो आहे, जिथे त्या रिले ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा बघायला खूप वेळा गेलेलो आहे. तर तेव्हापासून आवड आहे असं. नक्की दादा, धन्यवाद, कारण का बरीचशी माहिती दिली आपण आणि पुढे आपला असाच वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असतील. तर धन्यवाद.